जसं पेट्रोल टाकलं पेट्रोलला ना, बस पेट्रोल टाकल्यानंतर मला एक कॉल आला. अच्छा. तर मित्राचा कॉल आला. म्हटलं काय झालं? ते रडू राहिले तेव्हा. हो काय कुठं आहे तुमचं घर? भाऊ म्हणे असं चाला लागतं. म्हटलं ठीक आहे बा. घेतली. फिरू राहिलो बा गोल 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 गोल. त्या रस्त्याने गेलो समोरून गोल, त्याच रस्त्याने डबल आलो. म्हटलं भाऊ हा रस्ता तेच आहे. गुगल मॅप टाका. आता गुगल मॅपवर लावलं. तर गुगल मॅपवर लावल्यानंतर डबल सेम त्या गुगल मॅप सोबतच तिथंच आलो आम्ही. बापरे. म्हणजे आता गाडीतून कोणी उतरे ना. मी म्हटलं मित्राला भाऊ तुला तर एक जणाला कोणाला उतरायला लागतं, नाही तर एक काम करा मी उतरतो बा, तुम्ही गाडी चालवा. मग तो एकदम म्हणजे भेला तो, आणि त्याला काहीतरी दिसलं. आणि काय तर नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना स्टोरीज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, याआधी आपण बऱ्याचशा लोकांचे अनुभव त्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत प्रिन्स दादा. यांचा एक असा अनुभव आहे की ते खरोखर अंगावर काटा आणेल. तर तो अनुभव ऐकू आपण त्यांच्या जुबानी. तर नमस्कार दादा. नमस्कार दादा. तर हा तुमचा जो अनुभव आहे हा म्हणजे तुमच्यासोबत कधी घडला? हा आता काही दिवस आधीचीच आहे. म्हणजे समजून घ्या तुम्ही 1 मंथ आधीच आहे. 1-1.5 मंथ. तर त्यापूर्वी आम्ही गेलतो एक प्री वेडिंगच्या ऑर्डरला. मी फोटोग्राफी करतो आणि त्या टाइमला आम्ही सगळे मित्र गेलो होतो. आता असं काही माहित नव्हतं की असं काही होणार, बट हा स्टोरी तुम्हाला ऐकून पण असं वाटणार की काहीतरी अलगच झालेलं आहे. तर त्या टाइमला असं झालं, आम्ही मॉर्निंगला बरोबर 5 वाजता निघालतो घरून. सगळ्या मित्रांना घेतलं. 6 वाजता आम्ही तिथं पोहोचलो फर्स्ट स्टोरीवर. आणि फर्स्ट तिथं चांगल्याने एकदम प्रॉपर काम करून दुसऱ्या स्टेजवर गेलो आम्ही. तिथं पण आमचं पूर्ण काम केलं. संध्याकाळपर्यंत असं काही वाटलं नाही. संध्याकाळी जेव्हा आम्ही जेवायला बसलो तेव्हा माझा मित्र म्हणते मला की बा भाऊ तुम्ही काय जेवता? मी म्हटलं भाऊ आज चिकन जेवू म्हटलं. तर तो म्हणत मला की नाही भावा चिकन नको जेवू, आपण बाहेर आलो. म्हटलं काही नव्हतं, याच्या आधी आम्ही खूपदा जेवलेला. आता त्याचा अनुभव काय होता हे तर मला माहित नाही, बट तो मला सांगत होता की नाही तुम्ही आज ते नका जेवू, तुम्ही आज साधं जेवण करा. पण मला तर एक जेवायची इच्छाच होती चिकन खाऊन, की आम्ही बाहेर आलो तर आम्ही चिकन जेवण करतो. तर मग फायनल विचार केला. मग एक प्लेट आम्ही ना चिकन बोलवलं, त्यांनी व्हेज घेतलं. तर व्हेज मध्ये त्यांनी खाल्लं, मी चिकन खाल्लं. खाल्ल्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर त्या टाइमला आम्हाला असं काही वाटलं नव्हतं. जेवण केल्यानंतर कोणाला काय वाटणार की समोर काय होणार आहे. आता समोर असं झालं की बा आम्ही समोर निघालो, दर्यापूरला पोहोचलो. दर्यापूरचा मार्ग होता, आम्ही चिखलदऱ्यामध्ये होतो. दर्यापूरमध्ये जेवण केलं, तिकडून निघालो आम्ही मूर्तिजापूर गेलो मित्राला सगळं सामान वगैरे द्यायला. आणि मग तिकडून जसं मित्राकडे पोहोचलो त्यानं मला म्हटलं की बा भाऊ हे सगळं सामान तिथं ठेवून दे आणि मग तुम्ही चालले जा, कारण की रात्री हे टाइम आहे, कसं कोणी चोरी वगैरे काय केलं नाही पाहिजे. तर हा विचार असा होता की मी त्याला म्हटलं की बा 4 व्हीलर आहे, काही टेन्शन नाही, तू टेन्शन नको घेऊ, मी चाललो जातो आरामशी. आणि 3 मित्र पण होते माझ्यासोबत. 3 मित्र पण होते सोबत. त्यानंतर आम्ही आरामशी तिकडून निघालो. आणि निघाल्यानंतर असा अनुभव नव्हता की समोर काय होणार आहे. आता भेद पहिले तर थोडासा एक भेव या गोष्टीत होता की बा गाडीत पेट्रोल कमी होतं आणि पेट्रोल टाकणं होतं आम्हाला, पण समोर म्हटलं समोर टाकून घेऊ आपण. तर असं काही नव्हतं. मग समोर निघालो गाडी घेऊन. आता मित्र म्हणे भाऊ टाकून घ्या म्हटलं. तिकडून निघालो मूर्तिजापूरहून समजा 2 किलोमीटर फक्त समोर निघालो. 2 किलोमीटर ते फाटक होतं आपलं रेल्वे गेट, तिकडून आम्ही समोर निघालो. समोर गेल्यानंतर तिथं रात्रीचे 1 वाजता आमची गाडी 1-1:30 वाजले वाटते. त्या टाइमला आमची गाडी बंद पडली. आता 2दा झटके दिले. म्हटलं काय झालं गाडीला. आता गाडी तर एकदम चांगलीच होती, आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही दिला एवढं दूरून आलो तर. मग असं जसं तिथं पोहोचलो तिथं गाडी बंद पडली, झटका देऊ राहिली. आणि मग आम्ही 3-4 मित्र गाडीतच बसून, थंडी खूप होती, आम्ही गाडीतच बसून फक्त झोपू राहिलो. मित्राला फोन केला. मित्र म्हणे ठीक आहे बा मी ना पेट्रोलसाठी पैसे पाठवतो आणि पेट्रोल बी पाठवतो म्हणे. मी म्हटलं कॅश आहे माझ्याकडे. तर तो म्हणत होता की नाही तू कॅश तुझ्याकडेच ठेव म्हणे, मी तुला आहे ना इकडून माझ्या मित्राला पाठवतो, तो देऊन देणार तुला. आणि तो पण आमच्या सोबतचाच एक मित्र होता, म्हणजे फोटोग्राफी सोबत त्या दिवशी होता आमच्या सोबत, बट तो तिथंच राहत होता मूर्तिजापूरमध्ये. मग लगेच तो जसं झोपायला गेलो तो आला. मित्राला डबल फोन लावला. आता तो काही फोन नाही उचले. तो डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ करून झोपून गेला. स्विच ऑफ नव्हता, सायलेंट होता त्याचा मोबाईल. खूप फोन लावले.
आता त्याच्या ऑर्डरवर आम्ही गेलो तर त्याचं काम होतं की बा नाही बा चला सपोर्ट करून घ्या असं, पण तो मोबाईल घेऊन घाट एकदम झोपून गेला. मग जो पोरगा आला त्यालाच म्हटलं की भाऊ चाल आपण आहे ना पेट्रोल आणू. तर त्यालाच आम्ही घेऊन गेलो आणि 3 मित्र माझ्या गाडीत होते आणि मी बाहेरून लॉक केली गाडी. आता निघालो. तर तो मित्र माझ्यासोबत बोलता बोलता आम्ही निघालो. आता हे सगळे झोपले होते, आता काही प्रॉब्लेम नव्हता, मला माहिती आहे काही प्रॉब्लेम नाही बा, पेट्रोल आणायचं आहे घरी जायचं आहे. मग आम्ही निघालो. आता निघाल्यानंतर काय झालं समोर की बा पेट्रोल पंपवर पोहोचलो, तिथं पेट्रोल घेतला आणि तिकडचं एवढं काही खास माहित नव्हतं, पण तो जो पोरगा होता तो चांगला होता, मित्र होता, तर त्याला सगळ्या गोष्टी माहित होते. तर त्यानं सगळं पेट्रोल इथं जुगाड करून दिला की बा रात्री टायमाला कुठून पेट्रोल भेटणार काय आहे ना. तर त्यानं मला आहे ना पेट्रोल सगळं घेऊन दिलं. त्यानंतर आम्ही बस तिथं पोचलो. पेट्रोल पंपवर बस जसं पेट्रोल टाकलं पेट्रोलवाला ना, बस पेट्रोल टाकल्यानंतर मला एक कॉल आला. अच्छा. तर मित्राचा कॉल आला. म्हटलं काय झालं, ते रडू राहिले तेव्हा. बापरे. अच्छा ना. हा. तर मग म्हटलं काय झालं, म्हणे पोलीसवाल्यानं मारलं आम्हाला. म्हटलं का, म्हणे ते खूप वेळपासून आवाज देऊ राहिले तर आम्ही फेल होतो काय झालं काय नाही. तर म्हटलं काय झालं सांगतं. काही नाही म्हणे तुम्ही गाडी चाबी घेऊन काऊन गेले. म्हणजे तुम्हाला सांगून गेलतो म्हटलं की पेट्रोल संपलाय मी पेट्रोल टाकतो. तर तो काही म्हणजे पोलीसवाले, आता पोलीसवाले तुम्हाला माहितच आहे तिथं काही ऐकत नाही बा. त्या टाइमला मला वाटते हे चालू होतं काय म्हणजे इलेक्शन. अच्छा. तर इलेक्शन टाइमला जे पैसे वगैरे चोरी करतात, आता आपल्या गाडीचा नंबर होता दूरचा, तर त्यांना वाटलं हे काय रात्रीच काही गलत काम करत नाहीये. तर मग त्यांना असं वाटलं की बा त्यांनी मला वाटते 2-3 झापड त्या तिघायला मारलं. अच्छा. तर मारलं म्हटलं काय झालं. मग सरांसोबत मी बोललो, सर म्हटलं काय झालं. सर म्हणतात तू कुठे आहे. म्हटलं सर मी पेट्रोल आणायला आलतो, पेट्रोल आमचं थोडंसं हे झालं, संपलं होतं तर पेट्रोल आणायला आलं होतं. तर मग सर म्हणत की तुला किती टाइम आहे. म्हटलं सर 5 मिनिटात आलो. आणि चांगला आहे सर तुम्ही तिथे थांबा, कारण की मुलं एकटे आहे आणि ते एकदम सुमसान जागा होती, म्हणजे एकदम, आणि गाडीचं एकदम ताकद ना आवाज येत होता, काऊन की बाहेरून जबरदस्ती खोललं गेलं गेट. अच्छा. लॉक केली होती ना गाडी वाजत होती. हा, ताकद ना एकदम वाजत होती. मग म्हटलं काय झालं काय नाही. मग सर म्हणे ठीक आहे तू ये म्हणे आम्ही थांबतो. आता मी तिथं पोहोचलो, सर लोक चालले गेलते त्यांना मारून वगैरे. मग हे पोरं मला सांगायला लागले प्रिन्स दादा असं झालं तसं झालं, तुम्ही लॉकडाऊन करून गेले. मग त्यांना विचार नेमकं झालं तर काय. तर ते खूप पोलिसवाले डब्बा आलता म्हणे सिव्हिल ड्रेसवर, ते आले बाहेर, त्यांनी खूप वाजवलं. आम्ही त्याच्यातला एक पोरगा होता तो खूप भिला होता, त्यानं काही लवकर खोललं नाही. तर पोलिसवाले आता रागात आले, तेव्हा खोलू काऊन नाही राहिले, जेव्हा अंदर तुम्ही बसूनच झोपणच आहे तर तुम्ही उठून फक्त खोला ना गेट. तर आमच्या पोरांना काय वाटलं की बा चोर वगैरे आहे का ते. आता ते मग पोलिसवाल्यांनी बंदूक काढली, दाखवू राहिले बंदूक आहे. हे अजून भेले, मग रडायला लागला एकदम की आता काय झालं काय नाही. मग आता असं झालं. म्हटलं भाऊ, मग यांना सांगितलं मला पूर्ण क्लिअर गोष्ट. म्हटलं जाऊ द्या, बसा गाडीत, झालं ना ते, चला गाडीत बसा. आता ही घटना झालीच. आता समोरची घटना एवढी भयानक झाली की तिकडून आम्ही निघालो सांगडूक मार्गे. हा, तर माझा मित्र तिथंच राहतो सांगडूक. आता तो झोपून होता, तो उठला, त्याला मी विचारू लागला, काऊन की तिकडचा मला काही माहित नव्हतं एवढा एरियाचा, काऊन की रात्री समय होता. आता आपला एरिया आहे, आपल्या एरियाला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे माहित असते सगळ्याला. त्याला मी विचारत आहे, भाऊ काय कुठं आहे तुमचं घर. भाऊ म्हणे असं चाला लागतं. म्हटलं ठीक आहे बा, घेतली, फिरू राहिलो बा गोल 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 गोल, त्या रस्त्याने गेलो, समोरून गोल त्याच रस्त्याने डबल आलो. म्हटलं भाऊ हा रस्ता तोच आहे. नाही भाऊ, मग आता इकून जावं लागतं, हा रस्ता वाटते, काऊन की रात्री या समय मला काही समजून नाही राहिलं म्हणे. म्हटलं तुम्ही एका एरियात राहता, तुमचा एरिया तुम्हाला माहित नाही का. तर मग डबल निघालो या रस्त्यानं, वापस फिरून त्याच जागेवर आलो. म्हटलं हे पूल तर आताच गेला. म्हटलं भाऊ हो यार. मग म्हटलं तुम्ही एक काम करा, गुगल मॅप टाका. आता गुगल मॅपवर लावलं, तर गुगल मॅपवर लावल्यानंतर डबल सेम त्या गुगल मॅप सोबतच तिथंच आलो आम्ही. म्हणजे तो रात्र एकदम अलगच होती समजा. आणि जसं आम्ही फिरून तिथं आलो, मग आता काही भरोसा नाही. मग तिकडून आम्ही सरकार रोडवर पहिले आमच्या हायवेवर पोहोचलो. हायवेवर पोहोचल्यानंतर तिकडून आम्ही हायवेवर पोहोचल्यानंतर रस्ता गेलो. आता समोर होतं घुसरून आम्ही अंदर गेलो. आता त्या रस्त्यानं आता आम्हाला वाटलं हा रस्ता सरका असेल, काही प्रॉब्लेम नाही. गेलो तर गेलो, रस्ता बंद समोर. मग म्हटलं आता आम्ही 500 मीटर अंदर गेलो आणि रस्ता होता छोटा एकदम. म्हटलं आता करावं काय. तर भाऊ म्हणे की एक काम करा म्हणे, तुम्ही एक काम करा, रिटर्न घ्या म्हणे.
एक तर पलटून घ्या. हम्म. म्हटलं दादा हे इथून पलटत नाही गाडी, हम्म. कारण की इतकं छोटं जागा, जितकं आपल्या गाडीचे चाक असतात ना हा, हा. तेवढी जागा होती फक्त. बापरे. मग आता त्यांना म्हटलं तुम्ही उतरून सांगा. हम्म. आता ते तिघांमधून कोणी उतरून नाही राहिला, सगळे भिव राहिले. बापरे. भाऊ मी नाही उतरत, भाऊ मी नाही उतरत. मी म्हटलं एक काम करा, तुम्ही गाडी चालवा, मी उतरतो म्हटलं खाली. हम्म. कारण की आता आपल्याला जायचंच होतं. आणि झोप पण सकाळपासून काम करून इतकं झोप येत होती आणि काही समजून नाही राहिलं आम्ही कुठं फिरत आहे. रात्री समयमध्ये रात्री टाइमला एवढं अलग वाटत होतं, एवढं अलग की काय सांगू. म्हणजे कधी घरी जातो, कधी झोपतो, अच्छा. काही समजेना. मग त्यानंतर आता गाडीतून कोणी उतरे ना, मी म्हटलं मित्राला भाऊ तुला तर एक जणाला कोणाला उतरायला लागतं, नाही तर एक काम करा मी उतरतो बा, तुम्ही गाडी चालवा. मग तो एक जण हिंमत करून तो म्हणे की भाऊ मी एक काम करतो, मी उतरतो बा, मी सांगतो तुम्हाला. तर तो आता माझा मित्र म्हणे की बा, तो उतरला खाली गाडीतून खाली उतरला. तो म्हणे मागे घ्या मागे घ्या. आता आवाज तर येऊ राहिली ती काही ना काहीच. मग मागे घेतला आम्ही रोडावर आलो. मग तो एकदम म्हणजे भेला तो, आणि त्याला काहीतरी दिसलं. आणि काय दिसलं हे मला तर माहित नाही, कारण की तो होता तिथं. तो एकदम भेला आणि डायरेक्ट गाडीत येऊन बसला, लवकर चाल लवकर चाल लवकर चाल म्हणत. मग मी म्हटलं काय झालं, तू लवकर चाल म्हणे, नाही तर मी इथंच काही ना काही करीन म्हणे. मग आता गाडी तर काढली आम्ही. तिथून गाडी काढताना जसं आम्ही काढली गाडी, डायरेक्ट जाऊन आहे ना घरीच थांबली. त्याच्या घरी थांबवलं, तो घरात गेला. आता आम्ही पण आमच्या घरी गेलो. आता आमच्या घरी आलो, तर घरी आल्यानंतर आम्ही पण आमचं झोपून गेलो. मग आता 2 दिवस वेट केला, काही कोणाचा कॉल नाही काही नाही. म्हटलं मग याला फोन लावला. तो म्हणे की भाऊ घरीच आहो. मग त्याला जेव्हा मी विचारलं की बा ये घरी, मग तो आला. मग त्याला विचारायला लागलो, तो आम्हाला पाहूनच पहिले भिव राहिलता की त्या दिवशी काय झालं काय नाही. तर मग म्हटलं तुम्ही एक काम करा, म्हटलं भाऊ काय झालं मला प्रॉपर तर सांग म्हटलं. तर तो मला सांगत होता, सांगत मला म्हणत होता की भाऊ त्या दिवशी फक्त एकच गोष्ट माझ्यासोबत खूप अलग झाली म्हणे. म्हटलं काय, तो तरी सांगत नव्हता. मग तो कसं तरी त्यांना फायनली सांगून दिलं की बा दादा त्या दिवशी म्हणे मी जेव्हा गाडीतून उतरलो होतो बाहेर, माझ्या कांद्यावर कोणी हात ठेवलं, आणि कांद्यावर हात ठेवलं, मी जसं मागे पलटून पाहिलं तर त्याला फक्त डोळे दिसले, असं तो म्हणत होता. तर त्यानं सांगितलं. आणि त्या दिवशी आम्हाला पण इतकं भेव लागत होता की दर्यापूरवरून आम्हाला 1 तास लागते घरी यायला, तिथं आम्हाला रात्र 4-5 वाजले होते. म्हणजे विचार करा तुम्ही, 11 वाजेपासून 5 वाजले घरी यायला. आणि आम्हाला पण खूप ते गोष्टी आठवण करून खूप अंगाला काट येतात आज. तो त्या दिवशीपासून तो कधी लवकर भेटत नाही. एखाद्या वेळेस भेटला तर हा दुरून करून चालला जाते पळत एकदम, म्हणजे दुरूनच बोलते फक्त. आणि त्यानंतर काही संपर्क झाला नाही. आज आम्ही ते गोष्ट आठवतो तर आम्हाला खूप असं अलगच वाटते की बा त्या दिवशी असं कसं झालं आपल्यासोबत. म्हणजे एक समजा चक्कर टाईप तुमच्यासोबत असं काही. त्या दिवशीचं ते सगळ्या गोष्टी आठवण करून आज पण अंगाला काट येतात. तर मित्रांनो, आजचा जो अनुभव होता, म्हणजे त्यांच्या संग जो अनुभव घडलेला होता, तो तेव्हा या टाईमचा आहे जेव्हा ते म्हणजे वेडिंग वगैरे ती शूट वगैरे करत असतात ना ते. तर तेव्हा टाईमला मूर्तिजापूरहून त्यांना घरी येण्यासाठी निव्वळ 5 तास लागले. म्हणजे अशा दरम्यान त्यांच्यासोबत अशी काही घटना घडली की ते आतापर्यंत ते विसरू शकले नाही. म्हणजे एका प्रकारचा त्यांच्यासोबत असा चक्का लागला. आणि त्यांच्या मित्राला जे दिसलं होतं ना, ते कुठेतरी अशा काही गोष्टी आहेत की त्याचं अस्तित्व नसून आज त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये एक ना एक असा पॉईंट आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुमच्याकडे जर काही असे अनुभव असतील तर नक्की आम्हाला शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.